नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सांगलीकर या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे त्या संदर्भात बातम्या. तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त म्हटले तरी पुणे जिल्ह्याला पावसाचा फटका बसलेला आहे. कारण खडकवासचा विसर्ग वाढवल्यामुळे पुणे जिल्ह्याला पूर आलेला आहे. खडकवास हे धरण 100% भरलेलं आहे. त्यामुळे मोठा मुळा नदीत जास्त विसर्ग केल्यामुळे पुणे जिल्ह्याला पूरस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त जर म्हटलं तर पुणे जिल्ह्याला फटका बसलेला आहे. तर दुसरीकडे बघितलं तर सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण सध्या तरी पंचगंगेची पाणी पातळी ही धोक्याच्या पातळीवर गेलेली आहे आणि सध्या पंचगंगा ही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. तर तिकडे राधानगरीचेही दरवाजे 100% राधानगरी धरण भरल्यामुळे दरवाजेही उघडले गेले आहेत. तर सांगली म्हणजे सांगली ही इशारा पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्याला आता पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू आहे.